2025च्या शिवजयंतीला मी धोडप किल्ल्यावर गेलो होतो. तिथे एक माणूस भेटला, नाव रोशन. आठवडाभर जॉब करून 1 दिवसाची सुट्टी किल्ल्यांच्या संवर्धनात घालवणारा शिवभक्त. ना दिवस पाहणार ना रात्र. आमच्या समोर या माणसानं 30-40 किलोचं ओझं धोडपवर नेलं होतं. अक्षरशः बुटं फाटली होती, पण शिवभक्तीचा ध्यास असा की पहाडाला फाडून ठेवेल. जेव्हा मी मागं आलो तेव्हा विचार केला की या माणसाची स्टोरी आजवर कुठं होती. मागच्या वर्षी जेव्हा 90 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला तेव्हा शेकडो अशी माणसं भेटली, शेकडो असे किस्से ऐकले जे बघून वाटायचं या स्टोरीज आजवर कुठं होत्या. महाराष्ट्राच्या नकाशाला रंगरूप देणाऱ्या स्टोरीज, महाराष्ट्राला महाराष्ट्र बनवणाऱ्या स्टोरीज, ज्यात भाषांचं भाषांतर होतंय, खाण्यावर मतांतर होतंय, अफवांचं कथांतर होतंय, मैलावर शब्दांतर होतंय आणि पहाटेला सत्तांतर होतंय. या सगळ्या कहाण्या मला त्या त्या ठिकाणी जाऊन जगायच्या होत्या. आणि म्हणून आपण सुरू करतोय मराठी मातीच्या कहाण्यांची एक नवीन सिरीज, 100 स्टोरीज ऑफ महाराष्ट्र.